नमस्कार मंडळी. नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग आज आपण बनवणार आहोत हॉटेल किंवा ढाब्याची आठवण करून देणारा चमचमीत आणि जिभेवर रेंगाळणारा स्मोकी मशरूम मसाला. घरातल्या साध्या मसाल्यांमध्ये पण एका भन्नाट कोळशाच्या स्मोकी फ्लेवरमुळे या भाजीला येणार आहे अप्रतिम चव. तर वेळ न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. ते आता मी कट करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मशरूमला कट करून घ्यायचे. एकदम पातळ सुद्धा कट करायचे नाही, जे लांबट असे कट करून घ्यायचे. किंवा तुम्ही समजा असे जरी कट केले तरी सुद्धा चालू शकेल. जसं तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता. एका मशरूमचे 4 तुकडे असे केले तरी सुद्धा चालेल. तर हे सगळे मशरूम आपले चिरून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी हे मीडियम साईजचे 4 कांदे घेतले, असे लांब लांब चिरून घेतलेत. हे तेलामध्ये तळून घ्यायचे. आपल्याला तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. हा कांदा तळून झालाय, आता काढून घ्यायचा, थंड होऊन द्यायचा आधी, आणि ह्याची मिक्सरवर पेस्ट करून घ्यायची. आपण आता त्याच्यासाठी साहित्य काय घेतलंय बघूया. मी 1 वाटी दही घेतलंय. मी 4 ह्या हिरव्या मिरच्या आहेत, त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, किंवा मिक्सरवर मी बारीक भरड अशी वाटली तरी सुद्धा चालेल. 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 मोठा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 छोटे चमचे मी धण्याची पावडर घेतलेली आहे. आणि कोथिंबीर भरपूर घ्यायची, बारीक चिरून घ्यायची. हे बघा, आपण हा जो फ्राय केलेला कांदा आहे तो आता मी मिक्सरला पेस्ट करून घेते. हे बघा, हे कांद्याची पेस्ट करून झालेली आहे. आता आपण मशरूमला मॅरिनेशन करून घेऊया. आता आपण मशरूमला चवीनुसार मीठ लावून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण हिंग, हळद, धणे पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला तो घालून घ्यायचा. काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची. मिरची आपण जी बारीक केली होती ती घालून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. त्याच्यात दही घालायचे, कोथिंबीर घालायची. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता आपण जी कांद्याची पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं. मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. 3 पळी मी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घ्यायचं आणि जे आपण मशरूम मॅरिनेट करून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. हे बघा, आता हे मशरूम आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत. त्याला आता पाणी सुटायला लागलेले. आता आपल्याला ते झाकून ठेवायचे आणि ते पूर्ण शिजू द्यायचे. ते झाकून ठेवूया. गॅस बारीक करायचा आणि त्याला पूर्ण शिजून द्यायचे. आता आपण पाहूया आपली भाजी शिजली का ते. हे पहा, मस्त तेल सुटलंय, छान तर्री आली आहे त्याला. आता भाजीची लज्जत वाढवण्यासाठी, म्हणजे हे मशरूम मसाला जो आपण केलाय त्याची लज्जत वाढवण्यासाठी मी अजून एक गोष्ट करणार आहे. आपण भाजीला स्मोकी फ्लेवर देणार आहोत. त्यासाठी मी ही ते मध्ये वाटी ठेवतेय. तर स्मोकचा तुम्हाला एक नवीन प्रकार स्मोकचा तुम्हाला दाखवते. हे बघा, मी असा हा कोळसा जळालेला आहे छान. मी वाटीमध्ये आधीच तेल घातलेलं होतं, त्याच्यामध्ये हे टाकायचंय आणि त्याच्यावर हे झाकण ठेवून द्यायचं. आता आपण हे काढूया.
अगदी मस्त वाफ आली त्याला. ही वाटी काढायची आणि त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. अगदी छान अशी ही मशरूम मसाल्याची भाजी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही स्मोकी मशरूम मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करेन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.